नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशभरात वादळ उठलं। जंतर मंतरच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्याची नामुष्की आली। पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता तो घोटाळा, ज्यामध्ये खाजगी कोचिंग क्लासेसमधल्या अनेक शिक्षकांचे हात बरबटलेले होते, ज्याची पाळंमुळं महाराष्ट्रातही सापडली। त्यामुळे आता राज्यातल्या कोचिंग क्लासेसना चाप लावण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली आणली आहे, ज्यामुळे कोचिंग क्लासेसच्या मनमानीला आणि त्यांच्या बाजारू धोरणाला लगाम बसणार आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण देशभरात तापल्यानंतर कोचिंग क्लासेसचा मुद्दा ऐरणीवर आला। कोचिंग क्लासेसमधली स्पर्धा हे पेपर फुटी मागचं प्रमुख कारण आणि म्हणूनच कोचिंग क्लासेसचा बाजार मांडणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कायदा आणण्याची तयारी केली, ज्याचा मसुदाही तयार झाला। या मसुद्यातला महत्त्वाचा नियम म्हणजे शाळा कॉलेजात शिकवणाऱ्या शिक्षकांना आता खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवता येणार नाही। मान्यताप्राप्त शाळा कॉलेजमधील शिक्षक खाजगी क्लासेसमध्ये शिकवू शकणार नाहीत। कोचिंग क्लासमध्ये शिक्षक हा किमान पदवीधर असावा। कोचिंग क्लासेसला चुकीची आश्वासनं, रँकची हमी देता येणार नाही, भ्रामक जाहिरात करता येणार नाही, 13 वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही, गुन्हा नोंद असलेली व्यक्ती शिक्षक म्हणून नेमता येणार नाही, मान्यताप्राप्त शाळा कॉलेज परिसरात कोचिंग क्लास चालवता येणार नाही, कोचिंग क्लासला कोणत्याही कॉलेजशी इंटिग्रेटेड करता येणार नाही, कोचिंग क्लासेस तळघरात चालवता येणार नाहीत, क्लासच्या सर्व भागात सीसीटीव्ही बंधनकारक राहील, कोचिंग क्लासला आठवड्यातून 1 दिवसांची सुट्टी बंधनकारक असेल, साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही परीक्षा ठेवू नये, दररोज 5 तासांपेक्षा अधिक वेळ अध्यापन असू नये, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची कमाल संख्या केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदवावी, एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्या बॅचला नवे विद्यार्थी घेऊ नये। इंटिग्रेटेडचा आपण मुद्दा काढतोय, मला मान्य आहे की इंटिग्रेटेड नसायला पाहिजे, पण मग आपल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी JEE आणि नीटचा अभ्यास कसा करावा हा एक मुख्य प्रश्न आहे। कारण मग आपल्या विद्यार्थ्यांनी इथे जर ते अलाउड नसेल म्हणजे तर ते कुठे जाऊन करावा हा एक प्रश्न निर्माण होईल। कोचिंग क्लासेसना चाप लावणाऱ्या नियमावलीबाबत सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। आजकाल क्लासेसचा एवढा म्हणजे उपयोग विद्यार्थी करतात की शाळा कॉलेजला कोणी बहुतेक ठिकाणी जात नाही आणि सगळे क्लासेसच त्या ठिकाणी जॉईन करतात, ही वस्तुस्थिती आहे। पण या संदर्भामध्ये मी सांगितलं की दोन्ही मतं आहेत, मतांतर मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा होऊन, सद्दांवर या ठिकाणी चर्चा होऊन या संदर्भामध्ये योग्य निर्णय शासन या ठिकाणी घेईल। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल 4 तास बैठक घेतली आणि राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीदरम्यान शाळांचं आधुनिकीकरण, शिक्षकांचं सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले। केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेचा याचा एकंदरीत आपण कार्य बघितला तर आज कुठे ना कुठेतरी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरचं ओझं आणि त्यांच्यावरचा जो आजकालचा येणारा स्ट्रेस आहे तो कमी कसा करायचा यावरती आम्ही भर देतोय। सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी परवा जी दादा भुसे साहेबांसोबत जी बैठक घेतली आणि शाळांसंदर्भात त्यांनी जो विषय केला तो एकंदरीत स्वागतापूर्वक आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर सरकार कारवाईची छडी उगारणार आहे। कारवाई म्हणून आर्थिक दंड, शिकवणी वर्ग बंद करणं किंवा नोंदणी रद्द करणं किंवा दोन्ही बाबींचाही समावेश असू शकतो। किरकोळ उल्लंघनासाठी 1 ते 5 लाख आणि गंभीर उल्लंघनासाठी 10 ते 50 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। नियम योग्य वाटतात मला, त्याच्यात काही गैर वाटत नाही आहे। फक्त त्याच्यातनं काही जे आहे मुळात ज्या कारणासाठी केलं JEE आणि नीटचं जे आहे त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं हा प्रश्न अजून लक्षात घेतलेला नाही। म्हणजे कॉलेजेसमध्ये तेवढं मार्ग शिकवलं जावं, कॉलेजेसमध्ये व्यवस्था करावी किंवा मुलांना ओपन स्कूलिंग किंवा होम स्कूलिंगचं ऑप्शन देऊन टाकावं। सध्या प्रारूप मसुदा तयार करण्यात आला असून त्यावर सूचना आणि हरकतीही मागवण्यात आल्या। जर ही नियमावली कायद्यात रूपांतरित झाली तर लाखो विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे। मात्र या कायद्याचं यश अपयश हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे, कारण आपल्याकडे अनेक चांगले कायदे आहेत, मात्र अंमलबजावणी होत नसल्यानं त्यांचं अस्तित्व फक्त नावापुरतंच उरतं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।